माझ्या बाळाला गेल्या 3 तासापासून टाकून आलेली आहे। मी आपल्याला चिठ्ठी पाठवली। मला एक 5 मिनिटाचा वाढीव वेळ मिळावा, माझी नम्र विनंती। तर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक हे भगूर गावामध्ये जर झालं तर त्याचबरोबर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहासही हा जगासमोर येईल आणि जर तिथे टुरिझम वाढलं तर तिथे पर्यटन वाढलं तर मोठ्या प्रमाणात भगूर गावातल्या माझ्या तरुण बांधवांसाठी युवतींसाठी रोजगाराची निर्मिती होईल। आणि त्याचबरोबर भगूर नगर परिषद जी आहे तिथे दारणा नदी ही भगूर नगर परिषदेतून जात असते, भगूर गावाच्या कडेलगत आहे। आज आपण नमामि गोदा, नमामि गंगे असे अनेक प्रोजेक्ट हे नद्यांचं संवर्धन करण्यासाठी केंद्र शासनाने राज्य सरकारने हातात घेतलेले आहे। पण दारणा नदीमध्ये भगूर गावचं संपूर्ण पाणी, दूषित पाणी हे नद्यामध्ये दारणा नदीमध्ये मिश्रित होत आहे आणि त्यामुळे पुढच्या गावांना आरोग्याचा प्रश्न, शेतीचा प्रश्न हा निर्माण झालेला आहे। माझी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती असेल, नगर विकास खाते त्यांच्याकडे आहे, भगूरसाठी एसटीपी प्लांटचा जो काही प्रस्ताव आहे तो मी पुढे पाठवलेला आहे। एमजीपीच्या अधिकाऱ्यांकडे तो आहे, त्याला चालना देऊन हा याच्यासाठी एक जवळपास 80-82 कोटीचा तो प्रस्ताव आहे, त्याला 8-8.5 कोटीचा तो प्रस्ताव आहे, त्याच्यासाठी त्यांनी मान्यता द्यावी आणि दारणा माईला न्याय मिळवून द्यावा। अध्यक्ष महोदय, सार्वजनिक विभाग, बांधकाम विभाग याच्या माध्यमातून मी माझ्या मतदारसंघामधील राष्ट्रीय महामार्ग 3 सय्यद पिंपरी, लाखलगाव, हिंगणवडे, जाखोरी, शिंदे ते राष्ट्रीय महामार्ग 50 हा रस्ता अत्यंत दुरावस्था झालेली आहे। मध्यंतरी 11 कोटी रुपये हे एसआरच्या माध्यमातून नेले, पण 22 किलोमीटरचा हा रस्ता आहे, तिथे 11 कोटीमध्ये डागडुजी सुद्धा पूर्ण होऊ शकत नाहीये। तर माझी सरकारला आपल्या माध्यमातून नम्र विनंती आहे की कमीत कमी 150 कोटी रुपये ह्या रस्त्याला जर दिले मंजूर करून तर संपूर्ण रस्ता हा कॉन्क्रिटीकरण केला जाईल। आणि माझ्याकडे एकलरा प्रकल्प जो आहे त्याच्याकडून येणारी राख असेल, अवजड वाहतूक असेल, आजूबाजूला पूर्ण शेतीप्रधान हा गावे आहेत, त्या गावांना जोडणारा रस्ता आहे, तर त्या माध्यमातून या रस्त्यावर मोठी वाहतूक आहे, अवजड वाहतूक आहे। त्याच्यामुळे या रस्त्याला जर मोठा निधी मिळाला तर मला असं वाटतं की आजूबाजूच्या गावांना हा न्याय मिळेल। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजची परिस्थिती आहे, रस्ता संपूर्ण उखडलेला आहे, बाजूला द्राक्ष बागा आहेत, अनेक शेती पिकं आहेत, त्याच्यावर प्रचंड धूळ उडून अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचं नुकसान होत आहे। आणि म्हणूनच हा रस्ता कॉन्क्रिटीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण वारंवार डागडुजी करून किंवा डांबरीकरण करून या रस्त्याला परत निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा पैसा वाया घालवण्याचे काम आहे। तर याचं कॉन्क्रिटीकरण व्हावं ही माझी नम्रपूर्वक विनंती आहे। त्याचबरोबर वंजरवाडी साकूर दारणा नदीवर एका मोठ्या पुलाची मागणी तिथे आहे, कारण आजपर्यंत तिथे पूल झालेला नाहीये। ही 3-4 इगतपुरी मतदारसंघ आणि देवळी मतदारसंघ, नाशिक तालुका याला जोडणारी ही नदी आहे, तो पूल आहे। जेव्हा मोठा पाऊस होतो त्यावेळेला दोन्ही गावचं कनेक्शन कम्प्लीटली तुटून जातं आणि म्हणून या नदीवर पूल होणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी 10 ते 12 खेड्यांचा हा प्रश्न आहे, कमीत कमी 10 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करून द्यावा अशी मी मंत्री महोदयांना सरकारला नम्र विनंती करत आहे। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात मी नेहमीच सांगत आलेले आहे की माझ्याकडे कमीत कमी 25-30 ग्रामपंचायती ह्या आदिवासी भागाच्या आहेत आणि आदिवासी भागाला न्याय मिळवून देण्यासाठी माझ्याकडे त्या ग्रामीण भागामध्ये, आदिवासी बहुल भागामध्ये जास्तीत जास्त निधी द्यावा, जेणेकरून आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी मला संधी मिळेल। त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या काळामध्ये शिंदे येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर झालेले आहे, त्या ग्रामीण रुग्णालयासाठी नवीन इमारत ही अपग्रेड केलेला आहे, पीएचसीचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं अपग्रेडेशन केलं आणि त्याचं ग्रामीण रुग्णालयामध्ये दर्जोन्नती झालेली आहे। त्याच्यासाठी कमीत कमी 33 कोटी रुपयांचा निधी हा मला मिळावा, जेणेकरून कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्था ही जर सुधारित झाली तर आजूबाजूच्या सर्व गावांना न्याय मिळेल। शेवटचा एकच मुद्दा राहिलेला आहे अध्यक्ष महोदय, ग्रामविकास विभागाच्या संदर्भात मला सांगायचं आहे की ग्रामीण भागातल्या रस्त्यांसाठी 25-15चा निधी आमचा रद्द केला गेला, त्याच्यामुळे जवळपास बऱ्याचशा गावांचा प्रश्न हा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे। रस्त्यांचा प्रश्न असेल, सभामंडपाचे असेल, अनेक मागण्या मतदारसंघातून येत
काळामध्ये ग्रामीण भागासाठी हा सर्व समावेशक आणि सर्वांना न्याय मिळेल याची आपण काळजी घ्यावी। त्याचबरोबर एक शेवटचा एक मुद्दा आहे, माझे बंधू अशोकजीत बापू यांनी पण तो मुद्दा घेतलेला आहे की गायरान जमिनीवर अतिक्रमणाचा मोठा विषय आहे। सन्माननीय सुप्रीम कोर्टाने काही आदेश पारित केलेले आहेत आणि त्याच्यामुळे गायरान जमिनीवरचं अतिक्रमण हे मोठ्या प्रमाणात उठवण्याच्या नोटिसा ह्या महसूल विभागाकडून बजावल्या जात आहेत। पण मला असं वाटतं की त्या गायरान जागेमध्ये राहणारे सर्व गोरगरीब आणि मागास लोक आहेत, त्याच्यामुळे त्यांची राहण्याची अगोदर सोय करावी, नंतर ते अतिक्रमण हटवावं। आणि त्या गोरगरीब जनतेच्या वतीने मी मुख्यमंत्री महोदयांना नम्र विनंती करते की शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि त्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून